मिसिंग लिंकवर बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कसा? राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्र्यांच्या तोंडी बघून घेईन ही कसली भाषा, असा सवाल देखील राज ठाकरेंनी केलाय। मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनाच्या प्रसंगी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांसह अमित साटम यांचं हसणं आणि राम मंदिराच्या चोरीवरून सरकारवर हल्लाबोल केला। मिसिंग लिंक जवळ दरड कोसळल्यानंतर फडणवीसांनी महाराष्ट्राचा अपमान करू नका असं वक्तव्य केलं होतं। त्यावर राज ठाकरे यांनी कसला अपमान असा सवाल उपस्थित केला। अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी। कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही। मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वाह रे वाह। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ। वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो। कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। दुर्घटना नैसर्गिक बोलल्यावरून सुद्धा राज ठाकरेंनी तोफ डागली आहे। मला वाटतं ही नैसर्गिक आपत्ती आहे। आपलं सर्वांचं काम हेच आहे की फक्त राजकारण न करता या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करतोय। तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलेले नाही आहात। उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतील तेव्हा तुम्ही राजकारण करू नका। तेव्हाही सांगा लोकांना की नाही नैसर्गिक आहे, तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही। दुसऱ्या पक्षांची सरकार असली की हे यांचं राजकारण सुरू करणार, हा कुठचा प्रकार? तर राम मंदिरावर बोललो तर धर्माचा अपमान कसा, असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी केला। राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो की म्हणजे धर्माचा अपमान। अरे चोरी आहे ना ती, ह्याचा धर्म कुठे आला? तिथे ज्या वेळेला 1400 कोटी रुपये ज्यावेळेला चोरले जातात, जे श्रद्धेने त्या मंदिरासाठी दिलं त्याची जर समजा चोरी होत असेल तर ह्याच्याबद्दल बोलणार नाही, बोलायचं नाही। भारतीय जनता पक्षाचा खासदारच पहिलं बोलला की राम मंदिरात चोरी झाली म्हणून। आम्ही बोललो, हा देश बोलला, इतर राजकीय पक्षाचे कोणी लोक होते ट्रस्टी म्हणून। तिथे ट्रस्टी कोण आहेत? 15 ट्रस्टी आहेत तिकडे। 15 ट्रस्टी पैकी त्यातले जवळपास 12 हे केंद्र सरकार नेमतं आणि त्या 12 पैकी केंद्र सरकारने जी नेमलेली माणसं आहेत ती RSS शी संबंधित आहेत, विश्व हिंदू परिषदेशी संबंधित आहेत, भाजपशी संबंधित आहेत, बाकी कोणीच नाहीये। याच वेळी भावना शून्य आमदार असं म्हणत राज ठाकरेंनी अमित साटम यांच्यावर टीका केली। त्यांच्या देशीचा एक आमदार, त्याला विचारलं काय चाललंय, म्हणे काल म्हणे झाड पडलं ना ते, त्याच्यात एक माणूस गेला, ते त्याच्यावरती चर्चा झाली। आज तो ते गटारातला जो मुलगा पडला त्याच्यावरती चर्चा झाली आणि हसतायत। भावना शून्य, आणि भावना शून्य एवढ्यासाठीच कारण तुम्हाला किंमत नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी काल खरं सांगितलं, या पद्धतीने घर कोंबडे बसवून मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रावर टीका करणे, महाराष्ट्राचं नाव देशात बदनाम करणे, इंटरनॅशनल लेवलला मुंबईला बदनाम करणे, हे जे प्रयत्न सुरू आहे, या प्रयत्नाच्या मागे कोण कोण आहे तपासलं पाहिजे। माझी अपेक्षा होती उद्धवजीकडनं, राजजीकडनं की देवेंद्रजींचे अभिनंदन करतील। ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी काल महाराष्ट्र आणि मुंबई मांडलेली आहे, येणाऱ्या 10 पिढ्या देवेंद्र फडणवीसचं नाव सुवर्ण अक्षराने घेतील।